आतापर्यंतच्या साधारणतः 15 जनगणना झालेल्या आहेत. 1871 ला जनगणना झाली ती थोडी पार्शियली जनगणना होती. 1881 ची ही पूर्ण जनगणना समजली जाते आणि 2026 ही 16वी जनगणना आहे. या जनगणनेमध्ये स्वातंत्र्यानंतरची जातनिहाय होणारी ही पहिली जनगणना आहे. मी काही धर्म, पंचपेठ, पंचाचार्य, विरक्त मठ याच्यावर मी बोलत नाही, मला तेवढा अभ्यास नाही, मी टू द पॉइंटवर बोलतो. तर ही साधारणतः 16वी जनगणना आहे. ती जनगणना आता सुरुवात झालेली आहे. या जनगणनेमध्ये 2 भागामध्ये ही जनगणना होणार आहे. पहिला भाग आहे स्वघोषणा असेल किंवा सेल्फ एनरोलमेंटचा भाग असेल, जो सुरू झालेला आहे तो उद्याच्या 15 तारखेपर्यंत आहे. त्याला थोडक्यात घर गणना म्हटली जाते. त्यानंतर 15 तारखेच्या 16 तारखेनंतर ते जून पर्यंत तर जे काही प्रगणक आहेत नेमलेले, साधारणतः आपल्या राज्यामध्ये 2.25 लाख प्रगणक नेमलेले आहेत. किती? 2.25 लाख, ज्याच्यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी बरेचसे आहेत. हे घरोघर जाऊन त्या घरांची यादी, घरातल्या वस्तू, घरातलं काय काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, घराचे सर्व मांडणी या घरगणनेतून होणार आहे. आणि हे सर्व काही हाऊस लिस्टिंग नावाच्या HLO ऍप वरती होणार आहे. मग तो ऍप अँड्रॉइडलाही चालेल, iOS सिस्टीमलाही चालेल. त्यामुळे ही जनगणना ही डिजिटल जनगणना आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जी जनगणना होणार आहे ती घरगणनेची जनगणना होणार आहे. आणि खरी जातगणना जनगणना ही 1 फेब्रुवारीच्या नंतर सुरू होणार आहे, 2027 ला. आपण ज्या गोष्टीची तयारी करतोय त्या गोष्टीसाठी आता आपल्याकडे साधारणतः 6-7 महिन्याचा अवधी आहे, जवळपास मे ते डिसेंबर पर्यंत. जातगणनेची जनगणना, त्याचं प्रशिक्षण, त्याचे नमुने मी ज्यावेळेस काल तहसीलदार आणि जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना बोलत होतो, मी बाळासाहेब अण्णांनी मागे फोनवरती माझं बोलणं झालं की जातनिहाय जनगणनेचा अजून फॉर्मेट बाहेर त्यांनी टाकलेला नाहीये. म्हणजे या सर्व टेक्निकल गोष्टीच्या अनुषंगाने नेमका फॉर्मेट कसा येईल, मनमत अण्णांनी आता खूप सुंदर सांगितले की 2001च्या जनगणनेमध्ये आपल्याकडून अनेक संघटना असतील. त्यावेळेस अशा संघटनेचे आम्ही त्यावेळेस काय कॉलेज जीवनात होतो, 10वी झालेली त्यांची 12वी, पण देगलूर, उदगीर, उमरगा, लातूर, निलंगा या ठिकाणी भातोबे साहेब पण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लिंगडेर लिहिलं गेलं. त्याचा अनेक महाराजांनी, कीर्तनकारांनी, संघटनेने, पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. परंतु या प्रचारातून साध्य काय झालं तर या प्रचारातून मोठ्या प्रमाणात समाजाचं नुकसान झालं. कारण समाजाचे जिथे बाले किल्ले होते, ज्या ठिकाणी 7-8 आमदार राहायचे त्या ठिकाणी आपल्या आमदारांची संख्या 0वर आली. ज्या ठिकाणी खासदार राहायचे त्या ठिकाणी आपली संख्या ही 0वर आली. शिवाजी काळगे साहेब आले ते आता, किंवा सोलापूरचे महाराज असतील, तो वेगळा भाग झाला तो, पण ती संख्या ही 0वर आली. अनेक कुटुंब याच्यातून उद्ध्वस्त झाले. अनेकांनी लिंगडे लिहिलं, त्याच्या व्हॅलिडिटी होत नाही, कास्ट मिळत नाही, कास्ट मिळत तर व्हॅलिडिटी होत नाही, व्हॅलिडिटी झालं तर तक्रारी होतात, तक्रारी झालं तर त्याचं इन्क्रीमेंट मिळत नाही, इन्क्रीमेंट झालं तर त्यांना तलाठी म्हणून लागला तर तलाठी म्हणूनच रिटायर होतो, त्याच्यासोबतचा तलाठी डेप्टी कलेक्टर म्हणून रिटायर होतो. या प्रशासनाच्या खूप डेंजर गोष्टी आहेत. त्यांचा मुद्दा मला अत्यंत पोटतिडकीने आवडला की आपण ज्यावेळेस समाजाला दिशा देताना जात असतो त्यावेळेस भावनेवर देऊन चालणार नाहीये, तर ती आपल्याला तंत्रशुद्धरित्या कायद्याच्या कसोटीवर आधारित दिली पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल की याच्या पाठीमागची भावना काय आहे? मी इतिहासात जात नाहीये. कुठली मैसूर राजाने जी जनगणना केली, पहिली जात जनगणना होती, ब्राह्मण किती जातीत विभागले, शूद्र किती विभागले, हे सर्व माहित आहे, पण हे सांगायची वेळ नाहीये. पण आपण थोडस 1947 नंतर बोलूया. 47 नंतरची ही पहिली जात जनगणना आहे. या जात जनगणनेमध्ये आपण ज्यावेळेस जनगणनेला लिंगायत समाज म्हणून, महाराष्ट्राचा लिंगायत समाज म्हणून सामोरे जात असताना साधारणतः 14 कोटीपैकी आपण साधारणतः 1,10,00,000 ते 1,20,00,000 म्हणजे 11 ते 12% आपण या ठिकाणी लिंगायत आहोत. देशाचा विचार केला तर 1,40,00,000 आपण अवरेजली 10% धरलं तर देशामध्ये सर्व राज्यामध्ये तामिळनाडू, केरळ पासून ते राजस्थान पर्यंत, तर त्यापर्यंत आपण साधारणतः 14 ते 15 कोटी लिंगायत आहोत पूर्ण देशामध्ये. मग बाकीच्या राज्यांच्या मध्ये हेच भावना आहे, तामिळनाडूमध्ये तीच भावना आहे, कर्नाटकमध्ये आपण सोशल मीडिया न्यूजवरती बघतो तीच भावना आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्रातल्या ज्यावेळेस एवढ्या सन्माननीय 17 संघटना या ठिकाणी येतात त्यावेळी आपण ही भूमिका मांडत असताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला असं वाटतं की ही जनगणना आपल्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या पुढल्या पिढीसाठी, आपल्या लेकरा बाळासाठी
आणि आपल्या समाजाचं जिसकी जिसकी साझेदारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानुसार ही जनगणना आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. कारण पूर्वी जात ही लिहिली जायची नाहीये आणि आताच्या कायद्यामध्ये मान्य आहे, मी सुद्धा माझ्या टीशीवर सुद्धा हिंदू लिंगायत आहे. आता आमचे सांगलीचे दादा बोलले की आता हिंदू लिंगायत पश्चिम महाराष्ट्रात नाही, हिंदू लिंगायत लिहिणाऱ्याची संख्या बेसिकली लातूर आणि नांदेड भागामध्ये 70-80% विभागलेली आहे. माझ्या घरात माझी वहिनी कंधारची ओबीसी, माझी बायको ओबीसी, माझा एक सक्का मामाचा मुलगा म्हणजे चुलत मामाचा मुलगा ओबीसी आणि मी ओपन मध्ये येतो. माझी कास्टच निघत नाही कारण माझ्या टीशीवरती हिंदू लिंगायत लिहिले. ह्या चुका येतात. या कालांतराने पूर्वी तर काय व्हायचं जिल्हा परिषद शाळेमध्ये की मास्तरच त्याची जन्मतारीख लिहून टाकायचा. जन्मतारीख मायबापाला माहित राहायचं, मास्तरच लिहायचं हे वाण्याचं पोरग आहे, सुताराचं पोरग आहे, हिंदू आहे, हिंदू लिंगायत आहे. आता बरेचशा ठिकाणी शिक्षक आहेत. अशा वेळी तरतुदी होत असताना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लिखाण झालेलं आहे. आता हे लिखाण सुधारण्यासाठी आपल्याला यावेळी डिजिटल जनगणनेवरती सामोरे जाणं आवश्यक आहे. बघा, कितीही कोणी कितीही भावनिक जर बोललं तर संविधानानुसार आपल्याला 6 धर्माला मान्यता दिलेली आहे. मान्य आहे तुम्हाला? पण धर्म मान्यता 6 धर्माला जर तत्कालीन वेळी दिलेली असेल तर पुढचा धर्म मान्यता देऊ नये अशी संविधानात तरतूद नाहीये. मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे मला वाटतंय ब्रह्मकुमारीचा धर्म वेगळा मागतायत, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले धर्म वेगळा मागतायत, शिवधर्म वेगळा मागतायत. पण या चळवळी सातत्याने काही वर्षानंतर खंडित झाल्या. पण लिंगायत धर्माची चळवळ खंडित का होत नाहीये तर संबंध भारतभर याचे अन्वयही पसरले, त्यांची मागणीचे व्यक्ती पसरले, त्याचे मग ते वक्ते पसरलेत, मांडणारे पसरलेत, नेते पसरलेले आहेत आणि अनुयायी पसरलेत. आणि कालांतरानं बसवेश्वरांचं महत्व सांगणारा एक मोठा वर्ग आणि समाज या ठिकाणी स्वीकारत झालेला आहे. म्हणून लिंगायत समाज आणि लिंगायत धर्माची चळवळ ही मागणीची चळवळ आहे. मान्य आहे की आतापर्यंत 6 धर्म आहेत. अविनाश भाऊ, कायद्यानुसार तुम्हाला कायदे आपणारे माहित आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन आणि पारसी जे असतील की मग 7वा धर्म निर्माण होऊ नये का, 7वा धर्म मागू नये का? घटनेने सर्वांना मूलभूत अधिकारामध्ये प्रत्येकाला धर्म आणि वेगळा पंथ किंवा वेगळा अनुयायी विचार मांडण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीनं संबंध भारतामध्ये लिंगायत धर्माची मागणी ही मोठ्या संख्येनं होत आहे. ते तुम्ही मागणी करतो आपण, मग त्याचा राज्याकडून अहवाल केंद्राला जातो, केंद्र त्याच्यावरती विचार करतं. केंद्रातली राजकीय परिस्थिती कुठल्या विचाराचे आहेत कुठले नाही त्याच्यावरती त्या धर्माला मान्यता द्यायची का नाही द्यायची. संविधानामध्ये धर्माला मान्यता द्यायची नाही अशी तरतूद नाहीये, मागायची तरतूद आहे. म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला बेसिक 1947 वेळी 6 धर्म नोटिफाईड झाले, 7वा धर्म मान्यता मागणाऱ्यांचे असावं किंवा काही लोकांना वाटतंय की या 6 लोकांपैकी आपला धर्म नाहीये किंवा आपण वेगळ्या पंथात आहोत, वेगळ्या धर्मात आहोत, की आपला धर्म मागणीचा कॉलम आहे म्हणून त्याच्यासाठी 7व्याची तरतूद केली आहे. आता आपल्याला 6 सोडून 7व्यामध्ये जायचं आहे, बरोबर आहे. 7व्यामध्ये जात असताना ऑदर नॉट स्टेटेड म्हणजे या वरील पैकी धर्म सांगता नाही आला किंवा यापैकी आमचा धर्म नाहीये किंवा आमचा धर्म वेगळा आहे, ह्या मागणाऱ्यांना स्वतंत्र घटनेनं दिलेला आहे. त्यांच्या मूलभूत अधिकारावरती गदा येऊ नये म्हणून 7व्या कॉलम मध्ये आपण जातो. मग त्या कॉलम मध्ये लिंगायत धर्म मांडत असताना टेक्निकली एक अधिकारी म्हणून मला असंच वाटतं की हिंदू लिंगायत म्हणून मी स्वतः हिंदू म्हणून संस्कृती आहे, हिंदू म्हणून मी विचार आचार मी लोकांमध्ये मांडतो. पण ज्यावेळेस एक अधिकारी म्हणून त्यावेळेस जातो, ज्यावेळेस माझ्या टीशीवरती जर हिंदू लिंगायत असेल, हिंदू चांभार असेल, हिंदू ढोल असेल, हिंदू सुतार असेल, हिंदू माळी असेल तर त्याला आतापर्यंत कुठल्याही जातीचं आरक्षण मिळालेलं नाही. हे तितकं सत्य आहे. तर आरक्षण कोणाला मिळालं तर आरक्षण मिळालं ज्याच्या पाठीमाग हिंदू नाही, लिंगायत वाणी, लिंगायत सुतार, लिंगायत कुंभार, लिंगायत माळे, लिंगायत गवळी, लिंगायत अजून जे काही जाती असतील आपल्यातल्या त्या जातीला आपल्या राज्यघटनेतल्या ज्या काही मागासवर्गीय तरतुदीतल्या आयोगाकडून शिफारशी होतात तर त्यांना फक्त आरक्षण मिळालेलं आहे. लिंगायत माग असेल तरच त्याला आरक्षण मिळालेलं आहे. हे पण तितकंच सत्य आहे. मग आपल्याला जर आपली चूक दुरुस्त करायची असेल, आपण भारतीय संस्कृतीमध्ये वाढतो, आपण हिंदू संस्कृतीमध्ये वाढतोय, पण ज्यावेळेस अविनाश भाऊने एक सांगितलेला किस्सा खूप सुंदर आहे. मी स्वतः अधिकारी म्हणून काम करत असताना मी समजा जर देगलूरला शिव म्हणून काम केलं तर मी पहिलं गेल्या सेन्सस पाहतो. मी पहिलं का पाहतो? जनगणना. आणि जनगणना ही एक अशी गोष्ट आहे की जी बळजबरी केली जात नाहीये. मी जर आलो तुमच्या घरी, तुम्ही जर सांगितलं की माझी ही गोष्ट आहे तर तशीच नोंद करून घ्यावी लागते.
त्या नोंदीमध्ये फेरफार किंवा त्या नोंदीमध्ये उत्तर देणं, वादविवाद करणं किंवा त्याची नोंद चुकीची आहे म्हणण्याचा अधिकार बिलकुल नाहीये. म्हणजे एखाद्यानं सांगितलं, करणे सरनं सांगितलं की बाबा माझा धर्म हा बौद्ध आहे आणि मी समजा एखाद्या डोळ समाजातला आहे, तर मी जर प्रगणक असेल तर त्याच पद्धतीनं ते नोंदवून घ्यावं लागतं. परंतु मागच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी आपण नोंदी केलेल्या आहेत, तर त्या गेल्यानंतर जनगणना हा त्या देशाचा, त्या राज्याचा अर्थसंकल्पाचा तो बेस असतो. म्हणजे तुम्ही मी कितीही सांगा, आपण जर दिवसभर सांगत हिंडलो की आमची देशामध्ये 20 कोटी लोकसंख्या, राज्यामध्ये 2 कोटी लोकसंख्या, त्याला काही अर्थ उरत नाहीये. मग त्या बजेटमध्ये जर तुम्हाला जर मांडायचं असेल तर तुम्हाला तुमची भागीदारी, तुमचं लिंगायत म्हणून अस्तित्व असणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणून अस्तित्व असताना हिंदूच्या पोट जातीमध्ये आपण विभागले जातो. मग तुम्हाला जर लिंगायत म्हणून जर आरक्षण द्यायचं असेल तर मग तुम्ही सरसकट लिंगायतांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं. लिंगायत आर्थिक बसवेश्वर महामंडळाचा मी स्वतः अभ्यास केलेला आहे. ते महामंडळ नाहीये, ती ओबीसी मंत्रालय अंतर्गत असलेली उपकंपनी आहे. ते महामंडळ नाहीये. आम्ही याच्याबद्दल अनेक पत्रव्यवहार केले. समाजातल्या वेगवेगळ्या पक्षातले अनेक नेते याच्यावरती पोळी बाजून घालतात, निवेदनं देतात, मंजूर झाले म्हणतात. बांधवांनो, सर्व थोतांड आहे. असं इथं बसलेल्या 100 लोकांपैकी एकानं हात वर करून सांगा, लिंगायतातल्या आमच्या एखाद्याची महामंडळातली फाईल झाली म्हणून सांगा, एखाद्यानं झाली का? नाही झाली. पण तेच सांगतो, ज्या पद्धतीने सारथी महामंडळ असेल, परशुराम महामंडळ असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या फाईलीमध्ये दररोजच्या 200 महिन्यात 200 300 फाईलचं टार्गेट होते. कारण काय आहे की त्यांची सेन्सेस मधली तरतूद क्लिअर आहे, त्यांनी घटनेनुसार दिलेलं आरक्षण क्लिअर आहे. त्यांना आता तुम्ही एक साधा लढा विषय लक्षात घ्या, मी जास्ती बोलत नाहीये. मनोज जरांगे पाटलाने आंदोलन छेडलं. कोणती ही ओबीसीत नोंद येत आपल्याला माहिती होतं का? मराठा समाज हा लेवा पाटील, चौधरी पाटील, खानदेशातले पाटलं हे ओबीसीत होते, पण मराठवाड्यातले पाटलं हे ओपन मध्ये होते. पण मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलानं लढा उभारल्यानंतर 56 लाख नोंदी ह्या कुणबीच्या निघाल्या. आता गावागावामध्ये मराठा कुणबी, लिंगायत कुणबीच्या नोंदी आपल्या त्या गॅजेटमध्ये सापडलेल्या आहेत. ज्यावेळी लिंगायत हा शब्द पाठीमागे लागला असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळतं, अन्यथा आरक्षण तुम्हाला मिळत नाहीये. आता पुढे त्याच्या पुढे जाऊन लिंगायत आरक्षणाच्या ज्या जाती येतात त्या 4 विभागात विभागलेल्या येतात, 4 घटकात विभागल्या आहेत. आपल्या काही जाती या ओबीसीत आहेत, बऱ्याचशा जाती या ओपन मध्ये आहेत. मग त्या ओबीसीतल्या जाती जे आहेत, लिंगायत गुरव, लिंगायत कुंभार, लिंगायत सांबार, लिंगायत धोबी, लिंगायत परेड, लिंगायत कुल्ला कोडगे, लिंगायत पंचमाची, लिंगायत पंचमसाळी, ह्या जाती ज्या आहेत तुमच्याकडल्या ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या ओबीसी मध्ये. पण काही जाती अशा आहेत, लिंगायत कोष्टी, लिंगायत देवळांग, लिंगायत ताळी, ह्या जाती ह्या एसबीसी मध्ये पण येतात. लिंगायत गवळीसारखी जात ही एनटी मध्ये आहे. माला जंगम, बोडगा जंगम, बेडा जंगम, लिंगडेर ह्या ज्या जाती आहेत आपल्यातल्या, काही लिंगायत ढोर, लिंगायत सांबार, या जाती एससी मध्ये आहेत. म्हणजे लिंगायत समाज हा बेसिकली 4 जातीच्या आरक्षणात विभागलेला आहे. परंतु यांच्या पाठीमागे लिंगायत लिहिलंच पाहिजे तर तुम्हाला आरक्षणाची त्या ठिकाणी संधी मिळते. रामदास पाटील कितीही जर बोलला तर रामदास पाटलाला ओबीसी सर्टिफिकेट कधीच मिळणार नाहीये, कारण माझ्या टीसीवर, माझ्या शासकीय रेकॉर्डवर हिंदू लिंगायत आहे. बरोबर आहे. म्हणजे वरचे 6 धर्म ज्याला सांगता नाही आलं, तो 7व्या धर्मातले लोक हे जर प्रॉपर मांडणी नाही जर झाली तर तो हिंदू धर्माचा भाग म्हणून समजलं जातं, असं मागच्या जनगणनेमध्ये होतं. परंतु आताच्या डिजिटल जनगणनेमध्ये अविनाश भाऊ असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी, आपल्याला महिना 2 महिन्यामध्ये फॉर्मेट आपल्याकडे येणार आहे. डिजिटल मध्ये कशा तरतुदी आहेत, तरतुदी करताना प्रगणकाजवळ काळजी घेणे, त्याच्यामध्ये आपण मान्य आपल्याला लिहिता येते का, लिंगायत हा शब्द लिहून लिंगायत धर्म जर लिहिला तुम्ही तर त्याच्या पुढे लिंगायत कुंभी, लिंगायत वाणी, लिंगायत परेड, लिंगायत माळी, लिंगायत अजून त्याच्या पुढची हाईड आहे. आपल्याकडल्या बऱ्याचशा वाणी जाती ह्या लाड वाणी वेगळ्या येतात, त्या मराठ्यामधल्या वेगळ्या जाती येतात. आपल्यातल्या बऱ्याचशा जाती या तिली जे येतात, आता इकडले सर्व तिली लिंग घालतात, आपले पाहुणे रोटी बिटी होतात. विदर्भात गेलं तर तेली समाज हा लिंगच समजत नाहीये. हे फॅक्ट आहे. जो राज्यामध्ये तेली समाज हा ओबीसी म्हणून पुढे येतो, माळी समाज ओबीसी म्हणून पुढे येतो, खरा लिंगायत माळी हा लिंगायत आहे. पण नाशिककडला जो आहे, नाशिककडून जे येतात माळी, ते लोक आपणाला लिंगायत समजत नाहीये, पण त्यांच्या पाठीमागे लिंगायत नाही. मग ते पंचमाळी, फुलमाळी, काय ते अजून कोणती माळी, असे त्यांच्यात पण बरेचसे भाग आहेत. म्हणून
आगामी लिंग जनगणनेच्या अनुषंगाने पुढे जात असताना ज्या काही तरतुदी आहेत की शासनातले जे आरक्षण आहेत तर भविष्यामध्ये नोंदी करत असताना आपल्याला एखाद्या धर्माची मागणी मांडण्याचा संविधानानं दिलेला अधिकार आहे. कारण धर्म मान्यता ही बघा, गौतम बुद्धानं राजश्री सोडून ज्यावेळेस जंगलात गेले, बुद्धांना पण तितकंच छळ गेलं. बुद्धांचा तर कुठे धर्म मान्य होता? बुद्धांना नोटिफाईड धर्म 1947 ला, पण तो संप्रदाय होता, चालू होता मान्यता. पण संविधानानं मान्यता 1947 ला तो 6 धर्माचीच दिलेली आहे, त्याच्यात तो एक धर्म आहे. आता बौद्ध समाज पण सांगतोय की आमचा धर्म, बेसिकली महार समाजातला असतील, बौद्ध समाजातले असतील लोक, ते सांगतात की आमचा धर्म बौद्ध. ते हिंदू महार लिहित नाहीये, तर ते बौद्ध लिहित आहेत तिथं. त्यामुळं त्यांना त्यांच्या धर्मामध्ये जाण्याचा आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि घटनेच्या स्वातंत्र्यानुसार आपल्याला जर भविष्यामध्ये लिंगायताचे आरक्षण घ्यायचं असेल, कारण ही जातनीय जनगणना आहे, जातीचे जर आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे लिंगायत हा शब्द येणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढ्या काही राज्य मागासवर्गीय आयोगाच्या, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सेपरेट जातीला आरक्षण नाहीये, त्याच्यामध्ये त्या जातीतले. मग लिंगायत जर वाणी जात असेल तर मग लिंगायत काय आहे? लिंगायत हा आपसुकच न मान्यता, शासकीय नियमानुसार मान्यता मिळाली नाहीये, परंतु लिंगायत हा कधी ना कधी कुठं ना कुठे धर्माचा अंश सोडतो, त्याच्यामधल्या या जाती आहेत. म्हणून आपल्याला आगामी काळामध्ये 7व्या नंबरमध्ये आपल्याला आपल्या लेकरा बाळाच्या पुढच्या ह्याच्यासाठी आपल्याला जातीचं आरक्षण मिळवायचं असेल तर धर्माच्या रकान्यामध्ये आपल्याला लिंगायत म्हणून पुढे जाणं आवश्यक आहे. जर आपण नाही गेलं, आता काही आम्ही त्यात चळवळीत काम केलं, मी अभ्यास केले, 2-3 वर्ष मी अभ्यास केले, मला माहिती आहे. हिंदू जर मी लिहिलं आणि पुढे माझी जात जर लिहिली, मी हिंदू लिहिलं आणि पुढची जात माझी लिंगायत लिहिली, मी हिंदू लिहिलं आणि काकानं लिहिले की माळी, मी हिंदू लिहिलं, ताईनं लिहिले की मी परीट आहे, तर ताई आपल्याला आरक्षण मिळत नाहीये. ही फॅक्ट आहे. आपली जात ही जातीच्या सेन्सस मध्ये, आरक्षणामध्ये आपली जात नोटिफाईड नाहीये. जर ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल आणि त्याच्या पुढे जाऊन की अविनाश भवानी व्यासपीठावरील सर्व लोकांना माझी विनंती आहे की शिवा संघटनेने अत्यंत सुंदर भूमिका घेतली. प्रत्येक संघटनेची भूमिका आहे किंवा काही वेगवेगळ्या संघटना आहेत राज्यामध्ये, त्यांनी त्यांच्या भूमिका घेऊ देत, पण आपण कोणाची भूमिका खोडतच बसायचं नाहीये. तुम्हाला लक्षात घ्या, 358 जवळपास राज्यामध्ये तालुके, प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 100 ते 150 गावं असतात, बरोबर आहे रोजी? तर साधारणतः 358 गुणिले 100 धरू आपण, साधारणतः 3000, 3500-4000 गावापर्यंत तुम्हाला पोहोचणं आहे. कारण 2.25 लाख प्रगणक जे आहेत, 2.25 लाख प्रगणकामध्येही वेगवेगळ्या विचारांचे प्रगणक आहेत. आपला समाज भोळा आहे, आपला समाज वेडा आहे. आपली लोक जर बाहेर गावाला, समजा स्वप्नील शेट्टी जर दुकानात गेले कामाला, तर स्वप्नील शेट्टीची मिसेस घरी नव्हते, माझ्यासारखा प्रगणक तिथं आला, ताईला विचारला जातो, प्रगणक काही ठरवून सकाळीच येत नाही, बरोबर आहे विश्वासराव सर? तो कधी बी येऊ शकतो दिवसभरात. तो घरी गेल्यानंतर ताईला विचारतो, ताई तुमचं नाव काय? ती म्हणली की माझं सविता स्वप्नील शेट्टी. काय नाव? आता मी काल्पनिक सांगतो. तर ताईनं सांगितली होतं तुमचा धर्म कोणता आहे? ताईला भरपूर लोक इच्छा आहे मला लिंगायत लिहायची, पण घेणारा जर लिंगायत विचाराच्या विरोधातले जर काही विषय असतील तर तिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. लक्षात घ्या, केवळ यंत्रणा चळवळीवरती की संघटनेवर चालणार नाहीये. यंत्रणा ही प्रशासकीय दृष्टीने पोखरलेली असते. मी त्या प्रशासनातल्या काम केलेलं आहे. तुम्ही कितीही जर सांगितलं, आपली जर संख्या, आपली भागीदारी, आपली ताकद जर वाढवायची असेल तर मी महाराष्ट्र वीरशैव सभेच्या या संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला चौकसपणाने तुम्हाला लोकांपर्यंत जावं लागेल. हे आता सांगून फायदा नाहीये. बसवेश्वरांचा समतावाद, विचार, दासोह, इष्टलिंग, काय 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 हे सर्व तत्वज्ञान आता गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे. पुन्हा जगद्गुरु पंचाचार्यावर पण आपण आरोप करून भागायचं नाही भाऊ. आपणाला जायचंय की आमचं हे तत्वज्ञान आहे, आम्हाला ही भूमिका योग्य वाटते, कायदेशीर ही भूमिका योग्य वाटते. त्यामुळे आपण कुणा गुरुबद्दल, कुणा जगद्गुरूबद्दल, कुणा संघटनेबद्दल बोलू नये. लिहू द्या ना, कुणाला हिंदू लिहायचंय 100% लिहू द्या, कारण ते लिहितच आलेले. कुणाला वीरशैव लिहायचे तर त्यांनाही लिहिलं, त्यांना वाईट म्हणू नका. परंतु समोरच्या जातीमध्ये ज्याप्रमाणे शिवा संघटनेने भूमिका घेतली की वीरशैव लिंगायत लिहा आणि समोर लिंगायत आणि जात लिहा, तर लिंगायत आणि जात लिहायचं कारण आहे की टेक्निकली दृष्ट्या त्यांनाच आरक्षण मिळतं. आणि आपण राज्यातला जो बजेट होतो, राज्यातलं जे वेगवेगळे महामंडळ असतात, राज्यातले तुम्ही बघा, धनगर समाजाला आता प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल नाहीये, परंतु प्रत्येक ठिकाणच्या कॉलेजला, हॉस्टेलला 100 मुलं त्यांनी शासनाकडून शिकवली जातात, भवन निर्माण केले जातं. हे कशावरती? तर त्या सेन्सस मधल्या आकड्यावरती.
म्हणून मी तुम्हाला जास्तीचं काही सांगत नाहीये. तरी महाराष्ट्रातली अत्यंत चिंतन बैठक आहे. खूप जास्त मोठा वेळ आणखी समोर जायचा आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला सजग राहावं लागणार आहे. भविष्याच्या एक अधिकारी म्हणून चिंतन आणि करत असताना मी सुद्धा हिंदू मंचाची भूमिका मांडत असताना सांगितलं, परंतु ज्यावेळेस माझं सर्टिफिकेट मी काढायला गेलो त्यावेळेस माझी जातच नोंद नाहीये. मी त्याचा अक्षरशः मी त्याचा ही आहे, मी घरच्याचं बघितलं की माझ्या मुलीचं काही निघतंय का, तर मी स्वतः अधिकारी असताना ते डिफॉल्ट मध्ये डेप्टी कलेक्टर सांगितलं की तुमची जात अशा प्रकारच्या आरक्षणात नोंद नाहीये. मग जर एखाद्या चळवळ कामाचा एखाद्या ह्याचा जर आणि याच्यानं काय होतं मला सांगा ना, हिंदूची संख्या कमी होते असं काहीतरी सांगणं आणि देश खत्रे मी सांगणं, 87% हिंदू लोकांना कुठं खत्र्यामध्ये दोष आहे? जैन समाज बोटावर मोजणे आहेत काय? अमित शहा त्यांचे नेते अनेक मोठे दिग्गज नेते आहेत, त्यांचा धर्म खत्र्यात नाही. पारशी लोकांचा धर्म खत्र्यात नाही, ख्रिश्चन खत्र्यात नाहीत. मग हे आपणच कसे खत्र्यामध्ये आलो? तर हे आपल्या कुणाला विरोधाची लढाई नाहीये, आपल्या हक्काची, आपल्या लेकराबाळांच्या हक्काची आहे. मनमत अण्णांनी खूप चांगला उजाळा दिला. 2001च्या जनगणनेमध्ये काय केलं, कोण दिलं सोडून देऊ आपण ते. अण्णा कोण दिले, चूक झाली, पण पुन्हा ती चूक करण्याच्या अगोदर तुम्हाला समाजाच्या जातीच्या रकान्यामध्ये लिंगायत म्हणूनच लिहावं लागत. लिंगायत वाणी, लिंगायत सांबार, लिंगायत कुंभार, लिंगायत कोष्टी, लिंगायत तेली, लिंगायत माळी हे ज्या पुढे गेलं नाहीये त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं आरक्षण हे टेक्निकल दृष्ट्या मिळत नाहीये. ज्याला वाटते कुणी आरक्षण मिळते त्यांनी रामदास पाटलाचं आरक्षण एक सॅम्पल म्हणून करून द्यावं. कारण मग मी त्याला सांगून देईल की होते का नाही होते. आपण बाकी जगद्गुरु, पंचाचार्य, जंगम व्यवस्था, महाशिवरी किंवा कुठल्या संघटना, कुठले नेते, पक्ष, भाऊ, आपण या सर्वावरती आपण न जाता ज्याचा त्याचा घटनेनं स्वातंत्र्य दिले त्यांची रेष खोडण्यापेक्षा आपण आपली रेष गावापर्यंत जाणं, 3,500 गावापर्यंत तुम्हाला महाराष्ट्रातल्या पोहोचायचं आहे. 2,42,000 प्रगणक आहेत. त्यातल्या प्रगणकाची मानसिकता कशी आहे, कोण प्रगणक आहे, काय प्रगणक आहे, हे एक मोठं ब्रॅकेट आहे. याच्यावरती काम करायला खूप मोठी ताकद लागेल. महिनाभरामध्ये अजून आपल्याला डिजिटलचं प्लॅटफॉर्म आपल्याला लक्षात येईल, कसा फॉर्म येईल काय, अजून फॉर्म बाहेर आलेला नाहीये. आपल्या ह्या प्राथमिक बैठक आहेत. फॉर्म आल्यानंतर जिल्हानिहाय बैठका आम्ही घेऊ. महाराष्ट्र वीरशैव सभेकडून आमचे जे ज्येष्ठ आहेत, आमच्या संघटनेचे सर्व सभा आदरणीय बाळासाहेब अण्णा असतील, आमचे आवटे सर असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हानिहाय सर्वांच्या संघटना त्यामध्ये सक्रिय करून आणि खांद्याला खांदा लावून आपल्या पिढीच्या भविष्यासाठी आपण कुणाचा विरोध न करता, आपला कुठला धर्म विरोधातला न सांगता आपण आपल्या भविष्यासाठी या जनगणनेमध्ये टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लिंगायतातलं विभाजन वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या संवर्गामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला हा टास्क फार कठीण जाणार आहे. आणि आजची ही बैठक अविनाश भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमनं अत्यंत एक क्रांतिकारी म्हणून या ठिकाणी आयोजित केली. इतर संख्या कमी नाही भाऊ, प्रत्येक संघटनेचं तुम्ही फक्त पदाधिकारी बोलवले. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आमच्या वीरशैव सभेतला असेल किंवा तुमच्या बसवडचे असतील, आमच्या जागतिक लिंगायत महासभेचे असतील, तंबाखू अण्णाचे असतील, हे जर पदाधिकारी बोलले तर मेळावा झाला असता. इथं येणारे फक्त तुम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी आलेत. या पदाधिकाऱ्यांनी आपण वर जाऊन आपल्या स्वगृही गेल्यानंतर आपल्या संघटनेची भूमिका करावी आणि जनगणनेवरती पोकळ भाषण करण्यापेक्षा जनगणनेवरती तांत्रिक दृष्ट्या अभ्यास करावा. भविष्यात येणारा फॉर्म, त्याच्या तरतुदी, त्याची रचना तुम्ही कसं जाणार आहात. समजा आता नांदेडमध्ये बसवब्रेडचा आणि शिवा संघटनेचा प्रभाव मोठा आहे, किंवा नाशिक आणि इकडल्या भागामध्ये वीरशैव सभेचा प्रभाव मोठा आहे, सांगली, कोल्हापूरमध्ये जागतिक लिंगायत महासंघाचा प्रभाव आहे, सोलापूरमध्ये अजून एका संघटनेचा, असं तुम्हाला वाटून देऊन काम करावं लागेल. सर्व महाराष्ट्रभर मीच काम करतो म्हटल्यानंतर होणार नाहीये. विभागून आपल्याला प्रत्येक घरापर्यंत, गावापर्यंत आणि लिंगायताच्या 1.25 कोटी लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचलात, हेतू शुद्ध घेऊन टेक्निकली आता ही सभा, या सभेतून आम्हाला अजून काही सूचना येतील, पुरावे दाखवा म्हणतील, ह्याच्यातला अजून आम्ही पुराव्याचा अभ्यास करू, बारीकीचा अभ्यास करू, शासनाचा अभ्यास करू, निर्णयाचा, शासन जीआरचा अभ्यास करू आणि जेणेकरून भूमिका व्यापक स्वरूपात मांडत असताना समाजाचं, समाजाच्या लेकराचं कुठल्याही प्रकारचं काडीचं नुकसान होणार नाही. केवळ राजकीय म्हणजे लालसेपोटी, मी पण वेगवेगळ्या पक्षात काम केले अविनाश भाऊ, केवळ राजकीय लालसेपोटी आपण समाजाला वेटीस आम्ही तरी धरणार नाहीये. आम्ही ठामपणाने ज्या ठिकाणी भूमिका मांडायच्या त्या ठिकाणी भूमिका मांडू. सत्तेच्या प्रवाहाविरोध वाढण्याचं जिगर हा रामदास पाटील बाळगून आहे आणि बाळगतो. 24 तास लोकांपर्यंत शासकीय जे टेक्निकल अडचणी येतात त्या तुम्ही सर्व संघटनेने मांडण्याची जबाबदारी जर मला दिली, मी रात्रंदिवस अभ्यास करून वेगवेगळ्या आणि चांगल्या पद्धतीनं राज्यभर या भूमिका मी
टेक्निकल दृष्ट्या मांडू शकतो. अशाच पद्धतीने सर्व पदाधिकारी केवळ बोलायला भेटले म्हणून समोर बसलेल्यांना पण जनगणनेचा अनेकांना अभ्यास असेल. त्यांनी स्वतःचा स्वार्थ सोडून समाजाच्या व्यापक हितासाठी केवळ ही जातीची जनगणना सुरू झाली म्हणून जातीच्या आपला तिथे नोंद होणं आवश्यक आहे. आम्हाला माहित आहे राजकारणात काम करताना प्रशासनात काम करताना आपल्या जातीचे संख्याबळ नसतं काय असतं विश्वासावर आपल्याला जवळून भोगले आपण भोगले का नाही भोगले. त्यामुळे आपला तिथं संघटन आणि आपली ताकद असणे आवश्यक आहे. कुणाचंही प्रत्येकाचे मतप्रवाह विचार प्रवाह वेगळे असतात. कुणाच्या प्रवाहाला विचार करू नका. आपला हा प्रवाह इतका पुढे न्या की आपली रेस त्यांच्या रेषेच्या खूप पुढे गेली पाहिजे. त्यांची रेस छोटी असली पाहिजे. कोणावरही आरोप करून मनभिन्नता होऊ नये. आम्ही आदरणीय अविनाश भाऊ आपण कायद्याचे तज्ज्ञ आहात अभ्यासक आहात. अजून आपण खोलात जाऊ तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करू आणि योग्य पद्धतीनं जनगणनेची आम्ही भूमिका जनतेसमोर मांडू जेणेकरून मनमतापाने खूप मला भावलं ते मनाला. त्यांचं नाव काय घेतो की त्यांनी सांगितलं की मी स्वतः त्या भागात काम करतोय. अनेकाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं मी पाहतोय. अनेकाच्या नोकऱ्या इन्क्रिमेंटवर थांबलेल्या पाहतोय. कॅपॅसिटी असताना केवळ एका चुकीमुळे तो नोकरीला न लागलेला आम्ही पाहतोय. आणि एखाद्यानं ब्लॅकमेल करताना एक अधिकारी आहे त्याला ब्लॅकमेल केलं गेलं लिंकडेर मधून लागलाय म्हणून त्याला लाखो रुपये त्या ब्लॅकमेलरला द्यावं लागलं. तो ब्लॅकमेलर बसलाय की त्यानं दुसरा ब्लॅकमेलर तयार केला. त्याला त्यांना आजही ज्या पदावर लागले त्याच पदावर आहे. त्याच्याबरोबरचे पोरं कमिशनर होऊन गेले. हे आम्ही डोळ्यानं बघितलंय. त्यामुळे तुमच्या स्वार्थापोटी समाजाचं नुकसान करू नका तर समाजाच्या स्वार्थापोटी आपली भूमिका असावी अशी मी रास्त मागणी करतो. आणि अत्यंत हे पुढच्या 100-200 कितीतरी वर्षाचं हे महत्वाचं काम आहे. आणि या कामामध्ये आपण शासकीय सर्व घटनेचे आधार शासन नियम बघून आपण जनगणनेला सामोरे जाऊया. त्याचा अजून चांगला अभ्यास करू. ज्याला कुणाला वाटतं की तुमची भूमिका चुकती आहे किंवा हे पुरावा आहे त्यांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे प्रेमानं कशाही पद्धतीनं मला तुम्ही कळवावं. आणि चांगल्या पद्धतीने आलं तर तुमचं स्वागतच आहे. काही लोकांना जर वाटत असेल की ह्यांना अशा पद्धतीने कळू तर माझी रंगीत तालीम जमिनीवरची झालेली आहे. त्यामुळं आपण यथोचित पद्धतीने कायदेशीर बाबीने मला आपण कळवावं. त्याचा मी सन्मानाने उत्तर द्यायला मी एक समाज बांधव म्हणून हंसभाऊ कधीही तयार आहे. आपण यासाठी काका आपण महाराष्ट्रभर शासकीय माध्यमातून जनगणनेला पुढे जाणं प्रगणकाची मानसिकता लक्षात घेऊन पुढे जाणं अनेक चळवळी प्रगणक फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा वेळी तुम्ही भाषणं घेऊन आपल्याला चालणार नाहीये. आपल्याला अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या समाजाच्या लोकांना आरक्षण कसं मिळेल एका जरांगे पाटलामुळे 56 लाख मराठा समाज कुणबी होऊन जो विषय झाला त्या पद्धतीने आपल्या लपलेल्या नोंदी लिंगायत कुणबी नोंदी असतील या नोंदी कशा बाहेर काढता असतील आपण एक कुणाचा द्वेष करण्यापेक्षा आदर्श घेऊन आपण काम करू आणि भविष्यात चांगल्या पद्धतीने लोकांना सामोरे जावं असं मी विश्वास देतो. परत एकदा सुंदर असं नियोजन केलं आणि मला बोलण्याची 5 मिनिटापेक्षा जास्ती संधी दिल्याबद्दल सर्व संयोजन समितीचं मी आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या सूचनेचं पुढच्या बैठकीपर्यंत नक्की स्वागत आहे. महिन्या-दीड महिन्यात फॉर्म येणार आहे. म्हणजे फॉर्म काही प्रिंटेड येणार नाहीये. डिजिटल तो HOL जे आहे हाऊस लिस्टिंग ऍपवरचा तो पुढचा ऍप येणार आहे. त्याच्यावरती आम्ही तुम्हाला त्याची प्रिंट देऊ काय काय भरायचा डेमो देऊ त्याचे व्हिडिओ करू त्याचे पॉम्पलेट हँडबिल पुस्तकं आपल्याला लोकांपर्यंत गावापर्यंत पाठवणं आहे. कीर्तनकार प्रवचनकार आपल्या काही महिला भगिनी बचत गट आणि वेगवेगळे संघटना NGO ज्यांच्या मार्फत आपल्याला लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. त्याचं संघटन बांधव असा मी विश्वास देतो. परत एकदा तुम्हाला सर्वांचे आणि राज्यातून तमाम माझ्या वडिलांच्या वयाचे काही या ठिकाणी पदाधिकारी आलेत रात्रभर प्रवास करून त्या सर्वांचं या संतांच्या नगरीमध्ये नांदेडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आणि एका विचारांना आपण पुढे जाऊन समाजाच्या भल्यासाठी व्यापक स्वरूपात कार्य करू असा मी विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शरण.